एखाद्या आमदाराला 1,00,000 मतं पडतात, त्यावेळी 60-70 हजार लोक, कदाचित त्या आमदाराकडे काही काम नसतं, परंतु तो आमदार समोरून जात असेल तर मनामध्ये त्याला एक आनंद असतो की माझं एक मत यांना या ठिकाणी पडलेलं आहे, माझ्या एका मतामुळं ह्यांची बेरीज जमलेला आहे. हा विश्वास सामान्य माणसाला या देशातल्या त्या ठिकाणी होता. परंतु आज देशामध्ये वातावरण काय, मी दाबलेलं बटन तिकडंच जाईल का याची शंका आज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून हे सगळं वातावरण वोट चोर गद्दी चोरच्या माध्यमातून आज आमचे नेते राहुलजी गांधी तुमच्यापर्यंत आणण्याचं काम प्रामुख्याने या ठिकाणी करत आहेत. 7 ऑगस्टला या देशामध्ये राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की सोशल मीडियावर जगामध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त लोकांनी ती पत्रकार परिषद बघितली. याचा अर्थ काय, राहुल गांधी सत्य बोलत होते आणि लोकांना ते पटत होतं. आणि म्हणून हा मुद्दा अत्यंत महत्वाचा, जे सत्य राहुल गांधींनी आज मांडलेलं आहे. आम्ही सगळी बरेच मंडळी बिहारला होतो, बिहारची शेवटच्या सभेला आम्ही होतो. सामान्य माणसांमध्ये एक आक्रोश आहे. सामान्य माणसाला वाटतं की 5 वर्षानं मला एकदा हक्क मिळतो, मला एकदा मताचा अधिकार मिळतो, माझं मत कुणाला जाणार आहे मला कळणार नसेल तर या लोकशाहीला अर्थ काय असणार आहे, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेला अर्थ काय असणार आहे, अशी साशंकता आज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून हे चित्र बदलायचं असेल, हे चित्र आपल्या हातात द्यायचं असेल, तुमचा हक्क तुम्हाला मिळवून द्यायचा असेल तर हा लढा आपल्याला उद्याच्या भविष्य काळात तीव्र करावा लागेल. हा लढा जनतेपर्यंत आपल्याला घेऊन जावं लागेल. संघर्ष आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. लोकसभेमध्ये आम्ही कुस्ती जिंकली, विधानसभेला आम्ही कुस्ती मारणार होतो, परंतु पंचच मॅनेज झाला, म्हणजे निवडणूक आयोगच मॅनेज झालं. आणि नाहीतर विधानसभेची कुस्ती सुद्धा निश्चितपणे काँग्रेस पक्ष या ठिकाणी जिंकणार होता. आणि म्हणून आता आपली जबाबदारी आहे. राहुल गांधींनी आपल्याला एक वाट दाखवून दिलेली आहे.